पुणे, सांगली, इस्लामपूर, सातारा, जत, कोल्हापूर आणि मिरज या परिसरात अलीकडेच एक बनावट कर्ज देणारी कंपनी उदयास आली असून या कंपनीच्या माध्यमातून गोरगरिबांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात आहे। या फसवणुकीच्या मागे बंटी आणि बबली ही टोळी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फसवणुकीची पद्धत: बंटी आणि बबली हे लोकांना कर्ज मिळवून देतो असे सांगून त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणी करतात। पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो हे सर्व डॉक्युमेंट्स गोळा करून त्यांचा गैरवापर केला जातो। बनावट आयडी कार्ड वापरून स्वतःला मोठे अधिकारी असल्याचा दावा केला जातो। 50 कोटी आलेत, 20 कोटी आलेत असे खोटे आमिष दाखवून गोरगरिबांना स्वप्न दाखवली जातात आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळले जातात। बबली ही महिला असून ती दिव्यांग असल्याचा गैरफायदा घेत सरकारी अधिकारी असलेले भासून समाजात सहानुभूती मिळवते, तर बंटी हा भारतीय सैन्यातील निवृत्त सैनिक आहे। तिच्या साथीने डॉक्युमेंट्स गोळा करून आर्थिक घोटाळे करतो। ही टोळी कवठेमंकाळ, सांगली, इस्लामपूर, रांजणी, कोल्हापूर, पुणे, चंदननगर, सातारा, कराड आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय असून आतापर्यंत अनेक लोक त्यांचे बळी ठरले आहेत। कोणतीही योजना अथवा कर्ज घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आपल्या मूळ कागदपत्रांची छायांकित प्रत सुद्धा देताना खबरदारी घ्या। बनावट संस्था व व्यक्तींपासून सावध रहा। या प्रकरणातील बंटी, बबली आणि टोळीचा लवकरच पडदा फाटेल। आम्ही सविस्तरमध्ये त्यांनी केलेल्या फसवणुकीचा खुलासा करू। जर तुम्हीही या फसवणुकीचा बळी ठरला असाल तर कृपया नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा।